गावातील गणेश पुंड यांच्यावरती जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये गणेश पुंड गंभीर जखमी. गणेश पुंड यांच्या वडिलांकडून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. 4 दिवस उलटून देखील पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांचा शोध लागेना, हे मात्र आश्चर्यच. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. नगर तालुक्यातील शिंगवे गाव येथे अवघ्या 3 ते 4 दिवसांपूर्वी जमिनीच्या जुन्या वादातून भाऊसाहेब पुंड यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या भीषण हल्ल्यात गणेश पुंड हे गंभीररित्या जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर अहिल्यानगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असल्या तरी धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि मुख्य आरोपी प्रकाश अर्जुन पुंड हा अजूनही मोकाट फिरत आहे. पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश आल्यामुळे आता पीडित पुंड कुटुंबाने पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिंगवे गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जमिनीचा वाद इतक्या टोकाला गेला की गणेश पुंड यांच्यावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली खरी, मात्र मुख्य आरोपी प्रकाश अर्जुन पुंड हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता जखमी गणेश पुंड यांच्या वडिलांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य आरोपीला अटक करण्यास पोलीस प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याचा थेट आरोप वडिलांनी केला आहे. जखमी गणेश पुंड यांच्या वडिलांनी पोलीस प्रशासनाला थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे. जर पुढील 2 दिवसात मुख्य आरोपी प्रकाश पुंड याला अटक केली नाही तर आम्ही आणि आमचे संपूर्ण कुटुंब पोलीस अधीक्षक SP कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असून आमरण उपोषणाला बसणार, असा संतप्त इशारा पुंड कुटुंबाने दिला आहे. या घटनेमुळे शिंगवे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस प्रशासनासमोर आता मुख्य आरोपीला लवकरात लवकर गजाआड करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का आणि पोलीस प्रशासन या फरार मुख्य आरोपीला कधीपर्यंत जेरबंद करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज मराठी, अहिल्यानगर. परवा माझ्या गणेश भाऊसाहेब पुंड यांना अर्जुन तांबे पुंड, प्रकाश अर्जुन पुंड, मुंबई अर्जुन पुंड रात्री 10 वाजता जी आणणार जीवित हल्ला केला त्याच्यातले 2 आरोपी पकडलेले आहे. परंतु मेन खरा आरोपी जो गुन्हेगार आहे तो फरार आहे. तरी पोलीस डिपार्टमेंट यांना दिशेने त्याला तात्काळ ताबडतोब अटक करून 307 हा गुन्हा दाखल करावा. हे न करता जर आम्ही पहिलं निवेदन देऊ SP साहेबांना आणि सगळ्या कुटुंबासह आणि उपोषण राबवू. आमच्या कुटुंबाला, पुंड कुटुंबाला त्यांची दहशत आहे आणि ते जीवे मारण्याची ओपन धमकी देतात. आता ते 2 आरोपी धरले आहेत आणि एक आरोपी फरार आहे. एक आरोपी कोण फरार आहे? एक आरोपी असा फरार की मेन जो दहशत करतो, हाणमार करतो, अडवितो तोच त्यांचा मुलगा प्रकाश अर्जुन पुंड हाच मेन फरार आहे. त्याच्यात MIDC पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अजून यश आलेलं नाही. म्हणजे प्रकाश पुंडला धरण्याचा आरोपीला मेन आरोपी देऊ मेन आरोपीला धरण्याचं यश आलेलं नाही. तुमच्या इथून पुढे दिशा काय असेल? इथून पुढं जर त्याला 2 दिवसात अटक झाली नाही, 307 गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही SP साहेबांपुढे निवेदन देऊन उपोषण करणार आहोत. सहकुटुंब परिवार पुंड परिवार आम्ही SP साहेबांपुढे उपोषण करणार आहोत. किती दिवस झाले घटनेला? या घटनेला 4 दिवस उलटून गेलेले आहेत. 16 फेब्रुवारीपासून माझ्या मागं वाद करू राहिले. त्यांना शेती मागं पाहिजे. त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला 5 CNC दाखल आहे. SP ऑफिसला 2 अर्ज आहे. पोलीस स्टेशनला ऑन दी स्पॉट मला मारताना, माझ्या वडिलांना मारताना, त्यांना पोलीस स्टेशनला आणताना, पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिघांनी माझ्यावर दगडफेक करून दी. 14/5ला त्यांनी दगडफेक केली पोलीस स्टेशन समोर. पण आत्ता मला काल संध्याकाळी काल किती तारीख घटना तुमच्या आता लागलेली? आता ही काल झालेली 29
29/5/2026 तुमच्या डोक्यात काय आणलं आहे ते? रॉड आणि दगड मारलेला आहे. तुम्ही कारवाई नाही केली का? नाही, मला हॉस्पिटल आणलं, मी बेशुद्ध पडलो होतो. पोलिसांनी मागच्या वेळेस त्याला दोन्ही आरोपींना धरून आणलं होतं कोणी? माझ्यासमोर पोलिसांनी. पोलीस कोण? आता त्यांचं नाव नाही आठवत, पण त्यांनी तिथं नाही, गुन्हा कालच्या दाखल घटनेचे केला. पोलीस कोण आहेत? तुम्ही आता काय म्हणले ते कोण? कालचे नाही, 14/5ला ज्या वेळेस पोलिसांनी विखे पाटीलच्या गेटला मला वडिलांना मारताना तर दोन्ही प्रकाश अर्जुन पुंड, ऐश्वरी प्रकाश पुंड दोघांना पोलीस स्टेशनला आणून आम्हाला उपचारासाठी सिव्हिलला पाठवलं आणि त्यांना पाठीमागून सोडून दिलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही आहे. आणि काल संध्याकाळी मावळणीच्या तिथं कोणी गुन्हा दाखल नाही तो? हं? कोणी गुन्हा दाखल पोलिसांनी. नाही? कोणते पोलीस होते? त्यावेळेस पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन जे तुमच्याकडे जे आले ते कारवाईसाठी, त्याचं नाव काय? तिन्हीचा नाव नाही आठवत.